राज मोरे वय 32 वर्ष, व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट, मुंबई सारख्या महानगरात स्वतःचं स्थान निर्माण केलेला कष्टाळू आणि यशस्वी तरुण. घरात थकलेली आई आणि एक बहीण. सगळं नीट सुरू होतं. आता कुठे आयुष्य स्थिर स्थावर झालं, सगळं सुरळीत पार पडतंय असं वाटायला लागलं. पण अचानक एक असं वादळ आलं की सगळंच पार धुळीस मिळालं. सगळं घडलंय ते समलैंगिक संबंधातून. इंस्टाग्राम वरून राजची ओळख झाली राहुल परवाणीशी. राहुल एक मॉडेल, सोशल मीडियावर लोकप्रिय, आकर्षक. सुरुवातीला साधा संवाद, मग मैत्री आणि हळूहळू ती मैत्री अधिक जवळीकीत बदलली. दोघं भेटू लागले, बोलू लागले आणि एक दिवस ही जवळीक शारीरिक संबंधांपर्यंत गेली. राज या नात्यात वाहून गेला. त्याला वाटलं हे नातं म्हणजे त्याच्यासाठी प्रेम आणि सगळंच आहे. पण दुसऱ्या बाजूला राहुलनं वेगळाच डाव आखला होता. राहुलनं त्यांच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ हातात येताच राहुल आणि त्याची गर्लफ्रेंड सबा कुरेशी यांनी ब्लॅकमेलिंग सुरू केलं. हे व्हिडिओ तुझ्या आईला, ऑफिसला पाठवतो अशा धमक्या ते द्यायला लागले. सततचा मानसिक दबाव, समाजात तोंड दाखवता येणार नाही अशी भीती राजला वाटू लागली. राहुल आणि सबाकडून पैशांची मागणी सुरू झाली. राजनं नाईलाजानं घाबरून पैसे द्यायला सुरुवात केली. रक्कम होती तब्बल 2.5 कोटी रुपये. काही पैसे स्वतःच्या जवळचे दिले. ते संपल्यानंतर कंपनीच्या खात्यातूनही पैसे काढून दिले. एवढ्यावरच न थांबता राहुलनं राजच्या नावावर SUV गाडी घेतली. EMI राजच भरत होता. या सततचा मानसिक ताण, आर्थिक नुकसान, राज मोरेच्या आयुष्याचा बांध तुटत चालला होता. राजनं 3 वेळा पोलिसांत तक्रार केली, पण कुटुंबाच्या म्हणण्यानुसार योग्य ती कारवाई झाली. तक्रार फाईलमध्ये पडून राहिली. दरम्यान राहुल आणि सबा यांचं ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरूच राहिला. सोशल मीडिया, कॉल्स, मेसेजेस सगळीकडून राजवर दबाव वाढत होता. 8 जुलै 2025 सांताक्रूज पूर्व येथील घरात राजनं विष प्राशन करत आत्महत्या केली. खोलीत सापडली 3 पानांची सुसाईड नोट. एक आईसाठी, एक ऑफिसमधील सहकाऱ्यांसाठी आणि एक मेसेज होता तो राहुल आणि सबा यांच्यासाठी. चिठ्ठीत स्पष्टपणे लिहिलंय, मी हे पाऊल उचलतोय कारण मला या दोघांनी संपवलंय. मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मी लढलो पण आता शक्य नाही, आता झेपत नाही. आईला लिहिलेल्या चिठ्ठीत माफी मागितली. आई, तू माझ्यासाठी खूप केलं पण मी तुझा आधार राहू शकलो नाही. या घटनेनंतर काही तासांत पोलिसांनी राहुल परवानी आणि सबा कुरेशी यांना अंधेरीमधल्या लोखंडवाला परिसरातून अटक केली. त्यांचा मोबाईल, तसंच त्यांच्या खात्यांची तपासणी, ट्रान्झॅक्शनची तपासणी, डेटा, चॅट्स पोलिसांनी हस्तगत केलेत, मिळवलेत आणि तपासात उघडही झालं की राहुलने हे पैसे ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केट आणि दैनंदिन खर्चासाठी वापरले. आता दोघांवर ब्लॅकमेलिंग, खंडणी, फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. राजच्या कुटुंबियांनी मागणी केली आहे की या दोघांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.